तर मध्य पूर्वेमध्ये तणाव वाढलेला असतानाच इराणने हॉर्मुझमध्ये भारताला दिलासा दिलेला आहे। आता या निर्णयामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे। काय आहे हा दिलासा आणि भारतासाठी तो किती महत्त्वाचा आहे, हा विशेष रिपोर्ट आपण बघूया। मध्य पूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणचा निर्णय भारतासाठी फायद्याचा ठरलाय। स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ या जगातील सर्वात महत्त्वाच्या सामुद्रधुनीत भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग देण्यात आलाय। त्यामुळे भारतासाठी ऊर्जा, अर्थव्यवस्था आणि व्यापार या तिन्ही आघाड्यांवर मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील जवळपास 20% तेल पाठवलं जातं, तर भारताच्या गरजेपैकी 80%हून अधिक कच्चं तेल आयात करण्यात येतं। त्यामुळे हॉर्मुझ मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरतो। मध्य पूर्वेत तणाव असतानाही इराणनं भारताबाबत मैत्रीची भूमिका घेतली आहे। भारतीय तेल टँकर्सना लक्ष्य न करण्याचे संकेत देण्यात आलेत। तसंच व्यापारिक जहाजांवर निर्बंध लावणार नाही अशी भूमिका इराणनं घेतली आहे। तसंच सुरक्षित मार्ग देण्याची तयारीही दर्शवली आहे। या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत होणं आहे। जर हॉर्मुझ मार्ग बंद झाला असता तर भारतात तेलाचा तुटवडा निर्माण झाला असता। मात्र आता पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता वाढल्यानं तेल कंपन्यांसाठीही हा मोठा दिलासा आहे, कारण त्यांना पर्यायी आणि महागडे मार्ग शोधण्याची गरज उरणार नाही। स्वस्त दरामुळे नागरिकांच्या खिशाला झळ बसणार नाही, तसंच महागाईही नियंत्रणात राहील। परिणामी अर्थव्यवस्थेवरचा ताणही कमी होईल। एकंदरीतच सकारात्मक निर्णयामुळे भारत आणि इराणमधील संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे। ऊर्जा क्षेत्रात भविष्यात दोन्ही देशांमधील सहकार्य वाढू शकतं। परिणामी जागतिक स्तरावर भारताची भूमिका अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।